नमस्कार मंडळी, चला तर मग आज आपण बनवूया खिमा आणि तो पण चिकनचा खिमा। तर इकडे कांदा, टमाटर आणि थोडा कढीपत्ता मी या चॉपर मध्ये एकदम बारीक करून घेतलेला आहे। खिमा जो आहे तो स्वच्छ धुवून असा नितळत ठेवलेला आहे। मी कढई गॅसवरती ठेवली, चांगली तापल्यानंतर त्याच्यात तेल घातलं आणि मग त्याच्यामध्ये कांदा, टमाटर, कढीपत्ता घातला आणि चांगला कांदा टमाटर चांगला परतू दिलेला आहे मी। त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, गरम मसाला, हिंग, आलं, लसूण हे सगळे मसाले जे आहेत हे सगळे मी घातलेले आहेत आणि चांगले परतलेले आहेत। त्याशिवाय मी इकडे गरम मसाला जो आहे तो सुद्धा घातलेला आहे आणि वाटण जे आहे ते सुद्धा घातलेले आहे। आता वाटण कसलं तुम्हाला माहितीच आहे, खसखस, तीळ, जिरे, कांदा, खोबरं, लसूण, आलं ह्याचं वाटण, ते वाटण घालून सुद्धा मी चांगलं परतलेलं आहे। आणि मग याच्यावरती मी कसुरी मेथी जी आहे ती हातावरती चोळून घातलेली आहे। या कसुरी मेथीने काय होतं, वास खूप छान येतो, एक वेगळा फ्लेवर येतो। तुम्ही कधी ट्राय करा। आणि मग आता याच्यामध्ये मी काय केले, त्या चॉपरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून हा मसाला जो आहे तो चांगला मी शिजवून घेणार आहे। म्हणजे करपवणार नाहीये अजिबात। काय होतं, करपल्यामुळे काय होतं, मसाल्याची टेस्ट जी आहे ती खूप वेगळी होते। आणि बघा 2 मिनिटांमध्ये मसाला शिजेल आणि पाणी सुद्धा पूर्ण आटत आलेलं आहे। तर आता आपण खिमा टाकायला काही हरकत नाही, फक्त आपण मीठ नाही टाकलेलं, बाकी सगळे गरम मसाले, वाटण हे सगळं आपण घालून घेतलेलं आहे। बघा खिमा किती सोप्या पद्धतीने बनवला जातो। आपल्याला आधी बनवताना वाटतं अरे बापरे कधी बनवायचं, पण सोपं आहे ना। तर इकडे खिमा घेतलेला आहे आणि अगदी पाव किलो आणलेले आहे। हा आपण माझ्या पृथ्वीच्या मित्राला द्यायचा आहे, तर म्हणून मग म्हटलं चला खिमा बनवूया आणि घरी सुद्धा थोडं आम्ही टेस्ट करायला वाटीभर ठेवणार आहोत। तर खिमा घालून घेतलेला आहे आणि मग वरतीून चवीनुसार मी इकडे मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, खिमा जो आहे मीठ घातलेला आहे तो खिमा आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। मसाले आपले सगळे घातलेले आहेत आणि जर तुम्हाला मी सांगितलेलं समजलं नसेल तर स्क्रीनवरती मी लिहून सुद्धा दिलेलं आहे। वाटणामध्ये काय काय घातलेलं आहे ते सुद्धा लिहून दिलेलं आहे आणि गरम मसाले मी कोणते कोणते वापरले ते सुद्धा मी स्क्रीनवरती लिहिलेले आहे, तर तुम्ही ते चेक करा। आणि बघा अशा पद्धतीने खिमा जो आहे तो आपला छान परतलेला आहे। आणि मेन म्हणजे काय, हा चिकनचा आहे त्याच्यामुळे याला शिजायला वेळ नाही लागणार। जसं आपण चिकन घातल्यानंतर एका उकळीमध्ये चिकन शिजतं ना, तसं हा खिमाचं सुद्धा तेच आहे। थोडंसं आपण पाणी घातलं ना की त्याच्यामध्ये एका उकळीमध्ये हा खिमा सुद्धा शिजणार आहे। आणि अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही पटकन बनवू शकता। खिम्याबरोबर तुम्ही पाव खाऊ शकता, चपाती खाऊ शकता, भाकरी खाऊ शकता। जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो आणि छोट्याशा वाटीमध्ये खिमा देतात तर किती छान लागतो ना। तर तोच आता आपण घरच्या घरी बनवायचा आहे। आणि बघा मी झाकून ठेवलेलं आहे, आता खिम्याला छान तरी आलेली आहे बघा। आणि खिमा आपला परतलेला आहे चांगला आणि वरून बारीक कोथिंबीर आपल्याला छानशी पेरायची आहे गार्निशिंगसाठी। तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा। रेसिपी जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि रेसिपीला शेअर करा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा बनवून पहा, म्हणजे तुम्हाला टेस्ट कळेल। चला तर मग काळजी घ्या, बाय बाय।